स्टँडर्ड 10th, सब्जेक्ट संस्कृत, बोर्ड महाराष्ट्र आणि इयर 2020. संस्कृत हे ज्यांचं संपूर्ण संस्कृत आहे त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे. सो त्यांचा जो पहिला धडा आहे तो आहे आद्य कृषकः पृथुवैन्यः. ओके, सो ह्याचा अर्थ आहे आद्य म्हणजेच काय, पहिला. कृषकः म्हणजे शेतकरी, पहिला शेतकरी. आणि त्या शेतकऱ्याचं नाव काय आहे, पृथुवैन्यः. पृथुवैन्य नावाचा पहिला शेतकरी होऊन गेला आपल्या भारतभूमीवर. आता ती स्टोरी जी आहे ती तुम्हाला इथे दिलेली आहे. ऋग्वेदात एषा कथा उद्धृता, म्हणजे ही जी कथा आहे ती ऋग्वेदातली आहे. वेन भूपतेः पुत्रः वैन्यः एव पृथुवैन्यः इति नाम्ना ज्ञातः. ओके, सो याचा अर्थ होतो की वेन भूपते म्हणजेच काय, वेन नावाचा एक राजा होता. भूपती म्हणजे राजा होता. त्याचा पुत्र कोण होता, वैन्यः. आणि त्या वैन्यहलाच आपण पृथुवैन्यः या नावाने ओळखतो. सह प्रजाहितदक्षः आदर्शः सम्राट इति स्मृतः. तो जो होता तो प्रजेच्या बद्दल प्रजाहितदक्ष असा होता राजा, आदर्श राजा होता आणि सम्राट होता. ओके, इति स्मृतः म्हणून तो ओळखला जातो, म्हणून तो लोकांच्या आठवणीत आहे. भारत देशे पृथुना एव कृषिकार्यं प्रारब्धं संशोधितं विकासं प्रति नीतं च. भारत देशामध्ये पृथुना एव कृषिकार्य म्हणजे भारत देशामध्ये जो पृथु राजा होता म्हणजेच हा पृथुवैन्य, त्यानेच शेतीची जी कार्य आहेत त्यांना सुरुवात केली. त्याच्यावर शेतीवर संशोधन केलं, शेतीचा विकास केला आणि हे सगळं काम त्यांनी केलं. पुढे आहे सह एव कृषी विद्यायाः जनकः इति मतः. तोच जो आहे कोण, जो पृथुनैव्य जो आहे त्याला कृषी विद्या म्हणजे जी शेतीची जी विद्या असते तर त्याचा ह्याला जनक म्हटलं जातं. ओके, अतः एव सः प्रथमः कृषकः, आणि म्हणूनच तो पहिला शेतकरी आहे धर्तीवरचा. धरित्र्याः पृथिवी इति नामाभिधानं पृथोः कार्यस्य स्मारकम इति मन्यते बुद्धैः. धरित्री म्हणजेच काय, आपली जी धरती आहे. ओके, सो जी धरतीला आपण पृथ्वी म्हणतो. ओके, ते आपण पृथ्वी का म्हणतो धरतीला, तर पृथोने केलेल्या कामाचं स्मरण म्हणून आपण धरतीला काय म्हणतो, पृथ्वी असं म्हणतो. ओके, सो हे झालं थोडंसं प्रस्तावना. आता धडा चालू करूया आपण. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. ओके, भूपालः याचा अर्थ काय होतो, राजा. ओके, कोण राजा, पृथुवैन्य राजा म्हणजेच पृथ्वीवरील, धरायां म्हणजे पृथ्वीवरील, प्रथम अभिषिक्तः याचा अर्थ काय आहे, रीतीप्रमाणे प्रोसेसप्रमाणे राज्याभिषेक झालेला एक सम्राट. ओके, सो पृथ्वीवर म्हणजे आपल्या भारतभूमीवर एकदम टिपिकल जी प्रोसेस असते राज्याभिषेकाची, तर राज्याभिषेकाच्या त्या पद्धतीनुसार ज्याचा राज्याभिषेक झाला असा जो सम्राट आहे त्याचं नाव काय आहे, पृथुवैन्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट, प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत. प्रयाग क्षेत्र नावाची एक जागा आहे आणि ती जी जागा आहे, ते जे शहर आहे प्रयाग क्षेत्र नावाचं, ते ह्या पृथुनृपस्य म्हणजे ह्या पृथु राजाची ती राजधानी होती. आसीत पास्ट टेन्स आहे म्हणजे होती. राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम उत्सुकाः. तर राज्याभिषेक जेव्हा होत होता त्यावेळेला जे चारण होते, चारण म्हणजे कोण, तर चारण म्हणजे स्वर्गातील असे लोक असतात जे काय करतात, गातात.
ओके. काही जे मंत्र असतात, ज्या सुक्ती असतात, ज्या मंत्रांना सुक्ती आपण म्हणतो वगैरे, सो ते गाणारे जे गायक असतात त्यांना चारण म्हटलं जातं. आणि हे राजाचा जेव्हा राज्याभिषेक होत असतो तेव्हा हे चारण येतात पृथ्वीवर आणि विविध गाणी म्हणतात. ओके. सो राज्याभिषेक समये चारणा पृथुनृपस्य स्तुतीम गातुम उत्सुकाः, म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी जे चारण होते ते पृथू नावाच्या ज्या राजाची, पृथुराजाची स्तुती गाण्यासाठी खूप उत्सुक होते. गातुम उत्सुकमध्ये तुमची संधी आहे. ठीक आहे. तदा पृथुः आज्ञा पलयत, तेव्हा पृथूने एक आज्ञा दिली. ओके. तिष्ठन्तु चरणाः, तिष्ठन्तु म्हणजे थांबा, म्हणजे तुम्ही चरणांना, चरणा म्हणजे ती जी लोक होती त्या चारणांना त्यांनी सांगितलं की तुम्ही थांबा. यावत मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावदहं न स्तोतव्यः. यावत म्हणजे जोपर्यंत, ओके, जोपर्यंत मम सद्गुणाः, माझे सद्गुण, माझे चांगले गुण प्रकट होत नाहीत, तावदहं, तोपर्यंत माझी स्तुती करू नका. न स्तोतव्य म्हणजे तोपर्यंत माझी स्तुती करू नका. स्तवनम तू ईश्वरसैव भवेत, याचा अर्थ काय होतो की स्तवन म्हणजे जी स्तुती आहे ती खरं तर, तू म्हणजे खरं तर, ईश्वरसैव भवेत म्हणजे ईश्वराचीच झाली पाहिजे. ओके. म्हणजे स्तुती करायची असेल तर ती ईश्वराचीच केली गेली पाहिजे. स्तुती गायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. ओके. ह्याचा अर्थ होतो स्तुती गायका, आणि स्तुती गायकांनी ह्या पृथुनृपाची, पृथु जो नृप आहे, राजा आहे, त्याची ही जी अशा प्रकारची निस्पृहता, म्हणजे अजिबात तो सेल्फिश नाही आहे, तो भरपूर लोकांचं कल्याणकारी आणि परोपकार्य हा जो गुण त्यांनी बघितला, त्यामुळे ते खूप प्रसन्न झाले होते. कोण प्रसन्न झाले होते? चारण लोक. कारण राजाने काय सांगितलं की तुम्हाला स्तुती करायचीच आहे तर तुम्ही देवाची करा, माझी स्तुती करू नका. ओके. तर त्याच्यातून त्याचा मनाचा मोठेपणा आणि निस्पृहता हे गुण कोणी पाहिले? चारणांनी पाहिले, आणि चारण त्यामुळे खूप खुश झाले. पुढे जाऊया आपण. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम अकरोत. एकदा पृथुराजा जो होता तो स्वतःच्या राज्यामध्ये भ्रमण करत होता. अकरोत पास्ट टेन्स आहे सगळीकडे. भ्रमण समये तेन दृष्टम यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च. भ्रमण समय म्हणजे फिरताना, तेन दृष्टम त्याने पाहिले, की, यत् म्हणजे की, आपली जी प्रजा आहे ती अतिशय कृशा म्हणजे काय तर अतिशय बारीक झालेली आहे. कृशा म्हणजे अतिशय सुकळं ज्याला आपण म्हणतो. ओके. सो बारीक आणि अशक्त हा च जो आहे आणीचा तो शेवटी आहे इकडे. सो भ्रमण समये त्याने पाहिलं की आपली जी जनता आहे, आपली जी लोक आहेत ती भरपूर अशक्त आणि बारीक झालेली आहेत. ताहा प्रजा हा पशुवत जीवंती, म्हणजे ताहा प्रजा म्हणजे जी प्रजा आहे, ओके, ती प्रजा म्हणजे पशूंप्रमाणे जगत आहे. ओके. हे त्याला कळलं की आपले प्रजाजन जे आहे ते पशुप्रमाणे जगत आहेत. निकृष्टान्नम खादंती, निकृष्ट म्हणजे वाईट अन्न ते खात आहेत. तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः, आणि हे सर्व पाहून राजा चिंतेमध्ये गेला. चिंताकुलः जात म्हणजे चिंतेत गेला, चिंता करायला लागला. तदा पुरोहित वदत, तेव्हा त्याला, राजाला पुरोहित जे असतात ब्राह्मण, ते राजाला म्हणतात, हे राजन म्हणजे अरे राजा, धनधान्यादी सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते. म्हणजे हे राजा, तुला जे धन आणि धान्य पाहिजे किंवा सर्व ज्या वस्तू पाहिजेत, ओके, सर्व ज्या वास्तविक ज्या वस्तू आहेत, वस्तुतः म्हणजे रियालिटीमध्ये ज्या काही वस्तू आहेत, धनधान्य वगैरे, ते कुठे तुला मिळणार आहेत? वसुंधरायाः उदर, म्हणजे वसुंधरा म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये तुला सगळं धनधान्य आणि इतर वस्तू मिळतील.
तत्प्राप्तुम यतस्व, याचा अर्थ आहे की त्यामुळे त्या गोष्टी मिळवण्यासाठी तू प्रयत्न कर. प्राप्तुम म्हणजे मिळवण्यासाठी. ओके, त्यामुळे त्या प्राप्त करून घेण्यासाठी तू काहीतरी प्रयत्न कर. तदा पुढचा, तदा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृतम. ते ऐकून तेव्हा, ओके, ते ऐकून पृथुराजाने त्याचा जो धनु म्हणजे त्याचा धनुष्य बाण सज्जीकृत म्हणजेच काय केला, तयार केला, सज्ज केला. तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदच्च. हे राजेंद्र, त्यावेळेला जी भूमी आहे म्हणजे आपली धरती, ओके, तिने स्त्रीचं रूप घेऊन, धृत्वा म्हणजे घेऊन, तस्य पुरतः त्याच्या समोर, पृथुराजाच्या समोर प्रकटित झाली आणि म्हणाली, च अवदच्च म्हणजे आणि म्हणाली की हे राजेंद्र म्हणजे हे राजा, तव पिता दुःशासकः वेन राजः राजधर्मस्य पालनं नाकरोत्. म्हणजे तुझे जे वडील होते, ओके, ते कोण होते, ते दुःशासक होते, ते अगदी वाईट असे काय होते, शासक होते. ओके, म्हणजेच कोण, वेन राजा. ओके, वेन राजाचाच मुलगा म्हणून पृथुवैन्य त्याला म्हटलं जातं की नाही. सो वेन राजा हा खूप, म्हणजे तुझे जे वडील होते ते अतिशय वाईट राजा होते, वाईट शासक होते. ओके, राजधर्माचे पालनम ना करो, त्यांनी कधीच राजधर्माचं पालन केलं नाही, म्हणजे राजाप्रमाणे ते कधी वागले नाहीत. तदा मया चोर लुंठक भयात धनधान्य पुष्पफलानी मम उदरे निहितानी. आणि तदामया म्हणजेच काय की तेव्हा मी चोर जे लोक आहेत किंवा लुंठक म्हणजेच काय लुटारू लोक जे आहेत त्यांच्या भीतीमुळे धनधान्य आणि पुष्प आणि फळं, म्हणजे धनधान्य आणि फळं आणि फुलं हे सगळं मी काय केलं, माझ्या उदरामध्ये नेऊन लपवलं. ओके, माझ्या पोटात हे सगळं ठेवलं. का ठेवलं मी, कारण चोर आणि लुटारू यांच्या भीतीने. कारण तुझे जे वडील होते ते काय होते, चांगले शासक नव्हते, त्याच्यामुळे चोर आणि लुटारूंची भीती खूप होती आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या पोटात लपवून ठेवल्या, कारण त्या चोरीला जाऊ नये म्हणून. तू प्रजाहितदक्षः नृपः, पण तू तर प्रजेची काळजी घेणारा राजा आहेस. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. यदि त्वं म्हणजेच काय, जर तू प्रयत्नपूर्वक शेतीची कामं केलीस तर्हि म्हणजे तर मी प्रसन्न होईन. भविष्यकाळ आहे म्हणून भविष्यामी सांगितले तिथे, तर मी भविष्यात काय होईन, प्रसन्न होईन. अतः धनुः त्यज, म्हणून अतः म्हणजेच काय, म्हणून धनु जो धनुष्य बाण तू सज्ज केलेला आहेस त्याचा त्याग कर, म्हणजे त्याचं काहीही काम नाही आहे इकडे. खनित्राणी हलान कुद्दालकान लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु. त्यामुळे तू काय घे, खनित्राणी म्हणजेच काय, खणण्याची हत्यारं घे. हलान म्हणजे नांगर घे. त्यानंतर कुद्दालकान म्हणजेच कुदळ घे, विळे घे. लवित्राणी म्हणजे विळे, हे सगळं तू घे. ओके, च हस्ते गृहीत्वा हातात घे. आणि तुझी जी प्रजा आहे, प्रजाची जनता आहे त्यांच्यासोबत तू काय कर, शेती सुरू कर. पुढे, भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गम् अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपयोगम अकरोत. ओके, तर भूमातेचा उपदेश, भूमातुः उपदेश म्हणजे भूमातेचा उपदेश मनात निधाय म्हणजे मनात ठेवून पृथुवैन्य राजाने नदीचा मार्ग, जो नदीचा मार्ग आहे तो अवरुद्ध म्हणजे नदीचा मार्ग अडवून, नदीचं पाणी अडवून त्याने कृषी कार्यार्थम जलस्य उपयोगम अकरोत, त्यांनी त्या पाण्याचा उपयोग म्हणजे नदीच्या पाण्याला बांध घालून त्या पाण्याचा उपयोग शेती कार्यासाठी केला. पुढे, वृष्टीजल संचयम कृत्वा जलव्यवस्थापनम अकरोत. ओके,
सो वृष्टीजल म्हणजेच काय, पावसाचं पाणी. वृष्टीजल पावसाचे पाणी साठवून, संचयन म्हणजे साठवून, त्याने जलव्यवस्थापन केलं. जलव्यवस्थापन म्हणजे आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्याला आत्ताच्या काळात म्हणतो, ते तेव्हाच्या काळात. ही ऋग्वेदातली स्टोरी आहे, म्हणजे हे ऋग्वेदात झालेलं आहे ऑलरेडी. सो म्हणजे भरपूर काळाच्या आधी हा जो पृथ्वीराजा होता त्याने नदीच्या पाण्याला बांध घालून पावसाचं पाणी हार्वेस्ट करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. ठीक आहे. पुढे आहे भूमीम उर्वरताम कर्तुम प्रायतत. भूमीम म्हणजे जमीन. उर्वरताम म्हणजे सुपीक. भूमी जी आहे ती सुपीक करण्याचा सुद्धा त्याने खूप प्रयत्न केला. कारण जर भूमी फर्टाईल नसेल, जमीन फर्टाईल नसेल, तर त्याच्यामध्ये शेती होऊ शकत नाही. सुपीकता खूप महत्त्वाची असते शेती होण्यासाठी. तदनंतरम तस्मिन क्षेत्रे जनाः धान्यबीजानी अवपन. तदनंतरम म्हणजे त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये, म्हणजे जेव्हा तुमची नांगरणी होते तेव्हा त्यानंतर शेतामध्ये जी लोक असतात ती धान्याचं जे बीज असतात ते काय करतात, ते पेरतात. अवपन म्हणजे पेरणे, वपन म्हणजे पेरणे. का वापरलेलं आहे, कारण आपली स्टोरी पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून. सह नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकारकाणां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेण अकरोत्. ओके. सह नैकेभ्यः म्हणजेच काय, त्याने नैकेभ्य म्हणजे त्याने अनेक वृक्षांची विविध प्रकारची जी बीज होती, ज्या बिया होत्या त्यांचं संकलन केलं. म्हणजे काय केलं, त्याचं संकलन म्हणजे त्याचं जमवाजमव केली. ओके. चयनम त्यांची निवड केली. ओके. चूज केले की कुठलं बीज हे जास्त क्वालिटेटिव्ह आहे. हे सगळं त्यांनी स्वतःच्या मेहनतीने काय केलं, प्रयत्नपूर्वक ह्या गोष्टी त्यांनी केल्या. ठीक आहे. त्याने अनेक वृक्षांच्या बियांचं संकलन केलं आणि निवड हे सगळं परिश्रमाने केलं. अनंतरम बीजानां संस्करणं कृत्वा वपनम अकरोत. अनंतरम म्हणजे नंतर बियांवर संस्करण म्हणजे संस्कार, म्हणजे एक प्रकारची प्रक्रिया करून काय केली, त्याने पेरणी केली. ओके. शेती करताना पीक छान यायला पाहिजे यासाठी ऋग्वेदात काही अथर्ववेदात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, काही मार्ग सांगितलेले आहेत की जे बी असतं शेतीत आपण वापरतो तर त्याच्यामध्ये त्याला मध लावलं जातं. ओके. त्याला शेण लावलं जातं, कारण त्याच्यामुळे त्याची सुपीकता त्या बीजाची अधिक वाढते. तर असे वेगवेगळे उपाय अथर्ववेदात सांगितले आहेत. तर ते सगळे उपाय करून झाल्यावर त्या बीजांवर त्याच्यानंतर काय केली जाते, पेरणी केली जाते. पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. पर्जन्यानंतर म्हणजे पाऊस पडल्यानंतर बीज जे आहेत, ज्या सीड्स आहेत त्यांना अंकुर येतात. दे आर स्प्राउटेड. ओके. धान्य लाभेन सर्वे जना प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन्. धान्य लाभल्यामुळे सर्व जे प्रजाजन होते ते संतुष्ट झाले. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवाव्रती च अभवन्. आणि अशा प्रकारचा जो हा कल्याणकारी राजा आहे, ओके, ज्याने काय केलं, पृथ्वीवर राज्य करण्यात, पृथिव्यां प्रशासने म्हणजे पृथ्वीवर राज्य करण्यात हा जो राजा आहे तो सगळ्यात अग्रणी म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आणि च म्हटलेला आहे. आणि जनसेवाव्रती म्हणजे लोकांची सेवा करण्याचं त्याने व्रत घेतलेला असा हा राजा होऊन गेला. ओके. कुठला राजा, पृथुवैन्य. ओके. सो पृथुवैन्याने काय काय कामं केली त्याचं खाली एक तुम्हाला चार्ट दिलाय. तर त्याने लोकांसाठी संरक्षण व्यवस्था सुरुवात केली, ज्याला आपण पोलीस म्हणतो आताच्या काळात. जलव्यवस्थापन म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन. त्याच्यानंतर कृषीमध्ये संशोधन त्यांनी केलं. आरोग्यासाठी वेगवेगळ्या सुविधा. पशूनाम कृते रक्षितानी तृण क्षेत्राणी म्हणजे माणसांचाच विचार न करता त्यांनी प्राण्यांचा विचार करून त्यांना काही तृण क्षेत्राणी म्हणजे गवताळ प्रदेश राखीव ठेवला प्राण्यांना चरण्यासाठी. अन्न दुग्धादीनाम व्यवस्था म्हणजे अन्न आणि दुधाची व्यवस्था. नगर व्यवस्थापन
एक सिटी मॅनेजमेंट त्यांनी शिकवलं लोकांना, आणि शिक्षणाची व्यवस्था, या सर्व गोष्टी त्या काळात ऋग्वेदाच्या काळात अगदी चोख पद्धतीने पृथ्वीराजाने केल्या होत्या, ज्या अजूनपर्यंत आपण एवढं डेव्हलप होऊन सुद्धा हल्लीच्या काळात एवढं टेक्नॉलॉजी असून सुद्धा आपल्याला प्रश्न पडतात हे कसं मॅनेज करायचं. पण ऋग्वेद म्हणजे भरपूर हजार वर्षांच्या काळापूर्वी त्या सगळ्या गोष्टी ह्या एका राजाने त्या काळात लोकांसाठी केल्या होत्या. ओके, सो आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. जर समजला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त करून तुमचे जे 10th स्टँडर्डचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना अभ्यास करता येईल घर बसल्या. ओके, सो काही तुमचे डाऊट्स असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा. ओके, भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.